राजधानी दिल्लीची हवा अत्यंत खराब असल्याचं नमूद. दिल्लीचा आजचा हवेचा निर्देशांक सरासरी 342 वर. दिवाळीच्या 2 दिवसांनंतर दिल्लीची हवा प्रदूषित. दिल्लीच्या हवामान खात्याबाहेरील हवेची गुणवत्ता दाखवणारे एलईडी बंद. सध्या दिल्लीत हवा अत्यंत खराब श्रेणीत. लक्ष्मीपूजनानिमित्त झालेल्या आतिषबाजीमुळे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईची हवा वाईट श्रेणीत. मुंबईचा हवामान निर्देशांक 211 वर आला असून मुंबई उपनगरांमध्ये याचा परिणाम दिसून येतोय. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात गुळ हंगामातील पहिलाच गुळाचा सौदा. आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सौदा. आज मिळणाऱ्या दरावर यावर्षीच्या गुळाचा हंगामाचा दर अवलंबून असतो. पुढील 3 ते 4 दिवस राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अंदाज. तर या कालावधीत राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. इंटेकडून जेईई मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. पहिल्या सत्राची परीक्षा 21 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत, तर दुसऱ्या सत्राची परीक्षा 1 ते 10 एप्रिल 2026 पर्यंत होणार. झोपडपट्टी पुनर्विकासात अडथळा आणण्याचा धोब्यांना अधिकार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा. तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जेकब सर्कल जवळील धोबी घाटावरील रसीधारकांना पर्यायी जागा. मडबेटावरील जनगणना फॉर्म बनावट आहेत का याची एसआयटी मार्फत चौकशी करा. हायकोर्टाचे आदेश. आरोपात तथ्य समोर येण्यासाठी चौकशीचे आदेश. सर्व न्यायालयांमधील शौचालयाची व्यवस्था दयनीय. देशातील सर्व हायकोर्टाचा अहवाल सुप्रीम कोर्टात दाखल. सन्मानपूर्वक जगण्याचा हक्कांचं उल्लंघन असल्याचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर.